नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत असला नवरा नको क बाई ही लघुकथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी श्रोते हो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या चॅनलवर प्रसारित झालेल्या शून्य, भ्रमाचा भोपा, लुडबुड संसारातील या कथांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्याही कथा तुम्ही नक्की ऐका. कथेला सुरुवात करूया. सुमतीबाई आणि दिवाकर यांची एकुलती एक मुलगी सुनंदा. सुमतीबाई लोकांच्या घरी जेवण बनवायचे काम करायच्या, तर दिवाकर एका कंपनीत शिपाई होते. सुनंदा गरीब घरातील होती. 12वी उत्तीर्ण झाली होती. दिसायला छान, घरची सर्व कामं करून एका छोट्या कंपनीत नोकरी करत होती. आता 20 वर्ष पूर्ण झाले म्हणून तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटत होती, म्हणून त्यांनी काही नातेवाईकांना तिच्यासाठी मुलगा शोधायला सांगितलेही होते. काही दिवसांनी तिच्या दूरच्या काकांनी स्थळ आणले. मालतीबाई आणि अशोकराव यांचा मुलगा विजय. काकाने त्यांना सांगितले, विजय खूप शिकलेला आणि मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. चांगला पगार आहे. शिवाय तो निर्व्यसनी आणि कर्तबगार आहे. घरची प्रॉपर्टीही खूप आहे. त्यातल्या त्यात तो एकुलता एक होता. त्यात महत्वाचे, त्यांना सुनंदा पसंत होती. विजय दिसायलाही देखणा होता. सुनंदाच्या घरच्यांना हे स्थळ पसंत पडले. त्यांनी जुजबी चौकशी केलीही. कुठेच खोट काढायला जागा नव्हती. सुनंदालाही मुलगा पसंत पडला. मग लगेच दोन्ही कुटुंबांची बोलणी होऊन लगेच महिनाभरात लग्नही ठरले. मालतीबाई आणि अशोकराव यांची एकच अपेक्षा होती की मुलगी घर आणि नवऱ्याला सांभाळणारी हवी. हीच अट त्यांनी घातली. लग्नात मुलाच्या पालकांना हुंडा नको होता. फक्त लग्न मुलीकडच्या लोकांनी लावून द्यावे. वराला वरदक्षिणा म्हणून तोळाभराची चैन आणि अंगठी घालावी. वराच्या लोकांचे मानपान करावे आणि मुलीला मनाला वाटेल तितके श्रीधन द्यावे. दोन्हीकडील बस्ता बांधून द्यावा. या क्षुल्लक गोष्टी सोडल्या तर यापेक्षा त्यांच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. सुनंदाच्या आई वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे आणि सुनंदाच्या सासरच्यांना साजेसं लग्न लावून दिले. त्यांच्या मानपानात काहीच उणीव ठेवली नाही. ही गोष्ट वेगळी की या लग्नासाठी त्यांना राहतं घर गहाण ठेवावं लागलं. पण मुलीच्या चांगल्यासाठीच आई वडिलांना एवढी तर तडजोड करावी लागतेच ना. लग्न होऊन सुनंदा तिच्या सासरी आली. तिच्यासाठी 4 दिवस चांगले गेले. 5व्या दिवशी विजय रात्री उशिरा आला. तो मद्यधुंद अवस्थेतच. सुनंदालाही धक्कादायक होते, कारण लग्न जमवताना मध्यस्थी असलेल्या काकांनी सांगितले होते की मुलगा निर्व्यसनी आहे. सुनीता समजून गेली. लग्न जुळवणाऱ्या काकांनी तिला चुना लावला आणि नको ते ध्यान गळ्यात बांधले. तिने त्या काकांना मनातल्या मनात खूप शिव्या आणि तळतळात दिले. इकडे नवरा रोज सारखा दारू पिऊन तर्राट होऊन आला. त्याला जेवणाचेही भान नव्हते. तिने कसे तरी त्याला जेवण भरवले आणि बेडरूम मध्ये घेऊन गेली. बेडवर मात्र विजयचा अजून एक विकृत चेहरा तिला दिसला. एखाद्या जनावराने लचके तोडावे तसे तिच्या शरीराचे तो तिचे लचके तोडू लागला. सुनंदाला हे सर्व कळण्याच्या पलीकडचे होते. लग्न करून टाका म्हणजे मुलगा सुधारेल, या एका अंधश्रद्धेमुळे दरवर्षी हजारो मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत असते. अशाच दुर्दैवी मुलींपैकी एक सुनंदा होती. मालतीबाई आणि अशोकराव यांचा वाया गेलेला मुलगा विजय, ज्याचं कुठेच स्थळ जमत नव्हतं, म्हणून दूरच्या गावातील दूरच्या नात्यातील एका मुलीला पसंत करून तिच्याशी आपल्या मुलाचं लग्न लावून दिलं. मालतीबाई आणि अशोकराव यांचा मुलगा विजय हा त्यांचा एकुलता एकच मुलगा होता. त्यांच्या अति लाडामुळे तो थोडा वाईट मार्गाला लागला. एकुलता एकच मुलगा आहे आणि लाडाचा आहे म्हणून ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेले, पण त्याचा उलटच परिणाम होऊ लागला. विजय दारू, जुगार, सट्टा आणि बायांच्या नादी लागला होता. त्याला कितीही बोलून तो सुधारत नव्हता. नोकरी तर तो करतच नव्हता म्हणा. आई वडिलांच्या पैशावर फक्त मजा मारायचा. तेव्हा त्यांच्या पाहुण्यातील कोणीतरी सांगितले एकदा, त्याचे लग्न करून टाका म्हणजे तो सुधारेल. लग्न होऊन 6 महिने झाले. लग्न केल्यावर विजयच्या वागण्यावर काडी मात्रही फरक पडला नाही. उलट त्याचा बेधुंदपणा अजूनच वाढत गेला. सुनंदा त्याच्यासाठी एक हक्काची मोलकरीण आणि शारीरिक गरजा भागवण्यासाठी कायदेशीर मिळालेला देह होता. मालतीबाईंना वाटलं होतं लग्न केल्यावर मुलगा सुधारेल, पण त्या हे विसरून गेल्या होत्या की आपण 25 वर्ष जे संस्कार केले त्या संस्कारानेही आपला मुलगा जर सुधारू शकत नाही, तर ही मुलगी 4 दिवसात अशी कोणती जादूची कांडी फिरवणार होती की त्यांचा वाया गेलेला मुलगा सुधारणार होता. सुनंदाची मात्र कोंडी होत गेली. तिने जे स्वप्न पाहिले होते त्याच्या एकदमच उलट येथे घडत होते.
तिचा नवरा कोणताही नोकरीलाही नव्हता. बाहेर टवाळक्या करत दिवसभर हिंडायचा, रात्री तर रात दारू पिऊन घरी यायचा. आता तर तो कधी कधी तिला मारझोडही करायचा. सासू उलट सुनंदालाच म्हणायची की तुला नवरा सांभाळता आला नाही. आधी माझा मुलगा चांगला होता, पण तुझ्या येण्याने आणि तुझ्या वागण्याने तो असा वागायला लागलाय. सुनंदा मनातल्या मनात सासूला म्हणायची, खरं तर असे बोलून म्हातारे तू आपल्या अपराधीपणावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे ग. कुठं फेडशील हे पाप? माझं वाटोळ केलंस तू. सुनंदाच्या संसारातील दिवस एक एक करून काळोखात बुडत जात होते. ज्या घरात तिला मायेचं व सावलीचं स्थान असायला हवं होतं, तेथे तिला केवळ शिव्या, टोमणे आणि जबाबदारीचं ओझं मिळालं. विजय रोजच्या रोज अधोगतीला जात होता. दारूच्या नशेत त्याचे वागणे अधिकच विकृत होत होते. घरातील कोणीही तिच्याकडे लक्ष देत नव्हते. तिच्या डोळ्यांसमोर सारे संसाराचे स्वप्न जळून राख झाले. पण तेव्हा तिला एक आशेचा किरण दिसला. सुनंदाला समजले तिला दिवस गेलेत. कमीत कमी येणाऱ्या बाळाच्या चाहूल विजयला बदलण्यास भाग पडेल असे तिला आतून वाटू लागले. तिने तिच्या गरोदरपणाची बातमी विजयला दिली. तेव्हा तोही खूप आनंदी झाला. आपण बाप होणार या भावनेनेच तो भारावून गेला. खरे सांगायचे तर विजय फारसा जबाबदार नव्हता, पण तरीही ही बातमी ऐकून त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. बाप होण्याच्या भावनेने त्याला थोडा उत्साह आला. सुनंदाने त्याला मग समजावले, आता आपल्याला नव्याने आयुष्य सुरू करायचं आहे. आपलं बाळ या जगात येणार आहे. त्याला चांगलं भवितव्य देण्यासाठी तुम्हाला कामधंदा करायला हवा. आपल्या बाळाच्या नवीन आयुष्यासाठी तिने विजयला काम करण्याची गळ घातली. तसेच दारूपासून लांब राहण्यासाठीही त्याला सांगितले. विजय खरंच तसे वागायलाही लागला. दारूला हात लावणं त्याने बंद केलं आणि एका छोटेखानी कंपनीत हेल्पर म्हणून नोकरीही धरली. सकाळी उठून कामाला जाणं, थकून भागून संध्याकाळी परत येणं, त्यामुळे सुनंदाला वाटलं की कदाचित आता तिचं आयुष्य योग्य मार्गावर जाईल. ती रोज देवाला प्रार्थना करू लागली की माझ्या नवऱ्याची ही सुधारणा कायम टिकू दे रे देवा. आता तुझ्यावरच भरोसा माझा. पण म्हणतात ना, पुरुषाला एकदा का बसून खायची सवय लागली तर ती सवय लवकर सुटत नसते. तसंच झालं. विजय लहानपणापासून मुळातच खाऊ होता. त्याला निव्वळ बसून तुकडे तोडायची सवय होती. सुरुवातीचे 2 महिने कसाबसा तो सुधारला, पण नंतर हळूहळू जुन्या सवयी उफाळून जाग्या होऊ लागल्या. नोकरीची धडपड, कामाचा ताण यामुळे तो चिडचिडा होऊ लागला. त्यामुळे 2च महिन्यात तो हातातील नोकरी सोडून घरी बसला. नुसते बसून काय करणार म्हणतात ना, रिकामे विचार सैतानाचे घर असते. त्यामुळे विजय पुन्हा दारू पिऊ लागला. सुनंदाने खूप समजावलं, भांडणही झाली, पण विजयवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता तिच्या लक्षात आलं की विजय म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. हे बेन कधीच सुधारणार नाही. आज तो त्याच्या आईवडिलांच्या पैशावर जगणारा जीवाणू झाला आहे. आज ते आहेत, पण उद्याचे काय? जर ते गेले तर हा जीवाणू माझ्यावर अवलंबून राहील. मलाच याला पोसावे लागेल. येणारे बाळ आपल्या बापाला पाहून त्यालाही असेच वळण लागले तर? या विचारानेच ती हतबल झाली. याच क्षणी सुनंदाने ठाम निर्णय घेतला. असल्या नवऱ्याबरोबर संसार करणं म्हणजे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणं. त्यापेक्षा एकटीने जगणं मला परवडेल. पण या व्याधेला माझ्या आणि माझ्या बाळाच्या भवितव्यात जागा नाही. तिने मनातल्या मनात ठरवलं की ती विजय सोबत घटस्फोट घेईल. लोक काय म्हणतील याची तिला आता काहीच पर्वा नव्हती. तिला तिच्या बाळाचं भविष्य महत्वाचं होतं. त्या क्षणी तिने स्वतःसाठी आणि आपल्या येणाऱ्या बाळासाठी एक नवा मार्ग निवडला होता. तिच्या दृष्टीने तोच निर्णय योग्य होता. समाप्त. लेखक संतोष उद्मले. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.